नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो, तसेच शिल्पनिदेशक मित्र हो, तसेच जे प्रशिक्षणार्थी किंवा जे विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंग असतील किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, अशा सर्वांसाठी कार्यशाळेतील सुरक्षितता, नियम आणि काळजी वर्कशॉप सेफ्टी या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपणासाठी कार्यशाळेमध्ये असणारी सुरक्षितता, नियम व काळजी कशा पद्धतीने घ्यावी यासाठी मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. कार्यशाळेतील संभाव्य अपघात व त्यापासून सुरक्षेचे उपाय या व्हिडिओमध्ये आपण कार्यशाळेमध्ये आपणारा कोणत्या कोणत्या प्रकारची जी सुरक्षितता आहे, कार्यशाळेत काम करताना कोणत्या कोणत्या प्रकारची यंत्रावर सुरक्षितता घ्यायची आहे, याबाबतचं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. कार्यशाळेमधील पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स पीपीई, तसंच फायर सेफ्टी, इलेक्ट्रिकल सेफ्टी याबाबतही मी आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे. कार्यशाळेत अपघाताचे संभाव्य स्तोत्र हे यंत्र आणि साहित्य यांची चुकीची हाताळणी. जर आपल्याला यंत्राविषयी माहिती असेल, आपण कुठल्याही प्रकारचं आपल्या प्रशिक्षकामार्फत ज्या यंत्रावर काम करायचंय त्याची जर माहिती आपण घेतलेली नसेल आणि आपण त्या यंत्रावर करायला लागालात, तर निश्चितच अपघात होऊ शकतात. थोडक्यात पोटेन्शियल सोर्सेस ऑफ ऍक्सिडेंट इन द वर्कशॉप. इम्प्रॉपर हँडलिंग ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट. आपले जे अवजड साहित्य असतात, अवजड मशीन्स असतात, त्या मशीनच्या शेजारी गेल्यानंतर आपल्याला प्राथमिक त्या मशीनची माहीत असणं गरजेचं आहे. जर माहिती नसेल, तर आपले जे सिनियर विद्यार्थी असतील किंवा आपले जे शिल्पनिदेशक असतील, प्रशिक्षण असतील, यांच्याकडून त्या मशीन वापराबाबतची माहिती आपण अगोदर करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घेतल्यानंतरच आपण त्या यंत्राचा वापर केला पाहिजे. या ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसतंय, की या मशीनवर एक व्यक्ती काम करत आहे. काम करत असताना त्यांनी कुठलीही सुरक्षितता बाळगलेली नाही. त्यामुळं या ठिकाणाहून बार मशीनचे जे यंत्रावर काम करताना जो जॉब आहे त्याचे बर निघतायत बघा. त्याचं जे एक्सेस मटेरियल टूलच्या सहाय्याने कट होतंय, ते त्याच्या शरीरावर त्याच्या डोक्याच्या भागाकडे जात आहे. म्हणजे त्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मशीनची माहिती नसताना सुद्धा त्याने कामाला सुरुवात केलेली आहे. तसेच या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला 2 प्रशिक्षणार्थी अ, जे टूल्स आणि इक्विपमेंट आहेत त्यांनी एकमेकावर हल्ला करतायत. म्हणजे या ठिकाणी त्यांना त्याचा वापर कसा करायचा आहे हे माहीत नाहीये. या ठिकाणी बघतोय बघा, जे ग्राइंडर मशीन आहे, त्याचं जे कूलंटचा जो फ्लो आहे, तो फ्लो हा जो व्यक्ती आहे त्याने स्वतःकडे घेतलेला आहे. तो फ्लो त्याने या ग्राइंडिंग व्हीलकडे लावणं अपेक्षित असताना, तो फ्लो त्याने स्वतःकडे डोळ्यावर त्याच्या पाणी उडत आहे. म्हणजे त्याने इथं सुरक्षितता म्हणजे इम्प्रॉपर हँडलिंग केलेलं आहे मशिनरीचं माहिती नसताना. पुढं आहे बघा, अडथळे ओळखा व स्वच्छता राखा. आपण काम करीत असलेल्या मार्गात यंत्राजवळ कुठल्याही प्रकारचे धातूचे बारीक तुकडे, अनावश्यक साहित्य, आग लागू शकणाऱ्या वस्तू, कापड इत्यादी अडथळे आधीच दूर करा. कामाचे ठिकाण हे काम सुरू करण्यापूर्वी आणि काम संपल्यानंतर त्याची स्वच्छता करा. आणि जे स्क्रॅप असेल जे स्क्रॅप ठेवण्याची तुमची बिन असेल किंवा जो बॉक्स असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, म्हणजेच कुठल्याही ठिकाणी आपण अ, जी काळजी घ्यायची आहे. अ, स आपला जो परिसर आहे, या ठिकाणी दिसतंय बघा या ॲनिमेशनमध्ये, सर्व आपला परिसर हा चांगला असला पाहिजे. या ठिकाणी याने ॲप्रॉन घातलेला आहे. नंतर त्याचा क्लिनिंगचा एरिया किंवा यंत्राचं मशीनचं जे काम जॉबचा जो भाग कट होतोय, त्याच्यासाठी यांनी इथं सुरक्षा गार्ड लावलेला आहे. म्हणूनच आपण यंत्राजवळ असलेले आधीच अडथळे ओळखायचे आहेत. ऑब्स्टॅकल्स असतील ते दूर करायचे आहेत.
नंतर आहे बघा यंत्राच्या रचना व क्षमतेची माहिती. मेकॅनिझम अँड कपॅसिटी ऑफ मशीन. यंत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण दिला तर त्यास दोष निर्माण होतात. त्यामुळे आपण वापरत असलेल्या यंत्राच्या कामाच्या क्षमतेची माहिती करून घ्या. त्यानुसारच त्याचा योग्य वापर करा. तसेच आपण वापरत असलेल्या यंत्राची रचना सुद्धा आपल्याला माहीत असायला हवी. त्यामुळे साधारण दुरुस्ती व देखभाल वेळेच्या वेळी करता येईल. म्हणजे आपल्याला आपण जे यंत्र आहे त्या यंत्राची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा एकाच यंत्रावर जर आपण अनेक वेळा काम करायचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ जर लेथ मशीनवर आपण आपल्याला निर्धारित केल्याचा टर्निंगचा जो कट आहे, तो प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास यंत्राच्या क्षमतेमध्ये दोष होऊ शकतो. तसंच तुमचा टूल आहे, तो टूल सुद्धा ब्लंट होऊ शकतो किंवा तुटू शकतो. पुढं काळजी घ्यायची आहे बघा, हाताळण्याची पद्धत व क्षमता. प्रशिक्षणार्थीने यंत्र वापरण्याची आपली क्षमता किंवा योग्य माहिती असल्याशिवाय त्या यंत्राचा वापर करू नये. चुकीच्या पद्धतीमुळे किंवा हाताळण्याची क्षमता नसतानाही यंत्राचा वापर केल्यास अपघात होऊ शकतो. या ॲनिमेशन मध्ये बघतोय बघा आपण की चिझलच्या सहाय्याने हा व्यक्ती या ठिकाणी एका जॉबचं चिपिंग करत आहे. तर इथं त्याने वापरताना हॅमरच्या सहाय्याने तो ठोकतोय, परंतु तो हॅमरचा जो स्ट्रोक आहे, तो विरुद्ध दिशेने गेल्यामुळं त्याला या ठिकाणी त्याच्या जी मांडी आहे किंवा इथं त्याला अपघात झालेला आहे. म्हणजे ही जी चिजल आहे, त्या चिजल त्याला लागलेली आहे. म्हणजे त्याने प्रॉपर त्याचा वापर केलेला नाही. तसंच या ॲनिमेशनमध्ये दिसतंय बघा आपल्याला जे कटिंग चालू आहे, प्रॉपर कटिंग करताना जो कट केलेले जे साहित्य आहे, ते या बाजूला पडतंय आणि ते तुमच्या टेबलच्या खाली पडतंय. म्हणजे त्या ठिकाणी अ, आपल्याला यंत्र वापरता येत नाही हे इथं या ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसतंय. तर ही जी हाताळण्याची पद्धत आहे, ही चुकीची आहे. असं केल्यामुळे इथं दिसतंय आपल्याला हा अपघात झालेला आहे. हे अपघात होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच जे मशीन्स आहे, त्याची हाताळण्याची पद्धत व क्षमता ही आपली योग्य असली पाहिजे. पुढे बघतोय विश्रांतीचा अभाव. बऱ्याच वेळा आपल्याला जे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जॉब असतात. आपल्याला प्रात्यक्षिकाचा नेमून दिलेला जो कालावधी आहे, तो कालावधी अ, प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास आपण अतिरिक्त परिश्रमामुळे आपण थकण्याची शक्यता असते. अनेक वेळा आपल्याला थकवा येतो. अशा वेळेस थकवा आल्यानंतर जर आपण काम सुरू ठेवलं, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे वेळेस आपल्यावर आपण जर वेळेचं नियोजन केलं, तर वेळेच्या नियोजनातच आपल्याला आपले जे जॉब्स असतील किंवा आपलं जे काम असेल ते वेळेत करता येईल. या ठिकाणी आपल्याला या ॲनिमेशनमध्ये दिसतंय बघा. इथं काही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी हे गैरकृत्य करताना दिसतात शेजारी. अशा वेळेस आपलं जे लक्ष आहे, हे लक्ष विचलित होऊ शकतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे हझार्ड्स, अपघात या ठिकाणी होऊ शकतात. अशा वेळेस जी रिस्क असते, ही रिस्क आपल्याला जास्त असते. म्हणूनच आपण जर जास्त वेळ काम केलं, तर आपल्या शरीरावर, मेंदूवर आणि वापरत असलेल्या यंत्रावर ताण येऊन चूक घडण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण वेळोवेळी कामातून काय करायचं आहे, विश्रांती घ्या, योग्य आहार घ्या, जास्त पाण्याचा वापर करा, पाणी प्या. कामाच्या अतिरिक्त परिश्रमामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते. त्यामुळे आपलं जे हेल्थ सेफ्टी आहे, आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे. वेळोवेळी विश्रांती घेतल्यास आपल्या कामामध्ये आपल्याला आणखी प्रगती करता येईल. अपूर्ण प्रकाश व अरुंद जागा. ज्या ठिकाणी आपलं वर्कशॉप आहे बघा, तिथं ज्या ठिकाणी आपण काम करतोय, ती जागा हवेशीर असली पाहिजे. त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असला पाहिजे. अपूर्ण प्रकाशात केलेल्या कामात त्रुटी राहू शकतात. या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला पुअर लाइटिंग दिसतंय म्हणजे जो प्रकाश आहे एकच बल्ब चालू आहे. इतर 2 बल्ब बंद आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जो असणारा प्रकाश आहे, प्रॉपर लाईट या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. म्हणजेच आपल्याला यावेळी आपल्याला जे कामामध्ये अपुऱ्या प्रकाशामुळे अडथळा येऊ शकतो. तर अशा वेळेस आपल्याला हाय क्वालिटी लाइटिंग असणं गरजेचं आहे. टापटीपपणा त्या ठिकाणी ठेवल्यास आपल्या कामाचं स्वरूप आपल्याला निश्चितच कामामध्ये योग्य प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर निष्काळजीपणा, निग्लिजन्स. यंत्र वापरत असताना गप्पा मारणे,
हेडफोन लावून गाणे ऐकणे, मोबाईलचा वापर करणे इत्यादी कारणामुळे गंभीर अपघात होण्याची संभावना असते. या ठिकाणी याच्या उदाहरणात दिसतंय बघा आपल्याला का हा मागचा जो प्रशिक्षणार्थी आहे हा इथं शूजला त्याच्या शूजची आणि त्याच्याशी छेडछाड करतो आणि हा काम करत असताना या ठिकाणी अ, एक एक प्रकारचं त्या ठिकाणी तो असं करत आहे की आपल्याला त्या ठिकाणी एक गोळी खात आहे, तो चॉकलेट खात आहे. म्हणजेच तो अ, ज्या यंत्रावर त्याला काम करायचं आहे, त्या ठिकाणी तो योग्य पद्धतीने काम करत नाही. अशा वेळेस त्याचा अपघात होण्याची शक्यता असते. या ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसतंय, की जो काम करणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या मनामध्ये वेगळे विचार चालू आहेत, की आपण आज पिझ्झा खाणार आहोत, अमुक करणार आहोत. अशा वेळी मन परिवर्तन किंवा मन दुसरीकडे गेल्याने अपघात होण्याची शक्यता किंवा आता तर आपण हेडफोन लावून गाणे ऐकतो. मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात वाढलेला असल्यामुळं जर आपण मोबाईलचा वापर करत असाल तर आणि वापर करताना जर यंत्र वापरत असाल, तर अशा कारणामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर बघा सुरक्षित किंवा नादुरुस्त यंत्र. या ठिकाणी जे यंत्र वापरतोय बघा, तर त्याला आपल्याला सेफ्टी वापरलं पाहिजे. जर यंत्र नादुरुस्त असेल, तर अशा यंत्राचा आपण वापर केला नाही पाहिजे आणि आपल्याला माहिती असेल तरच त्याचा वापर आपण करावा. यंत्र नादुरुस्त असेल, तर आपले जे शिल्पनिर्देशक किंवा पर्यवेक्षक असतील, याबाबत त्यांना पूर्वसूचना द्यावी, की यंत्रामध्ये बिघाड झालेला आहे. जे टूल्स अँड इक्विपमेंट्स आहेत, ते असुरक्षित आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी बिघड आहे. योग्य वेळीस निदर्शनास आणून दिल्यास या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे अपघात होणार नाही. तिथे आपल्याला दिसतंय बघा ड्रिलिंग मशीन, हँड ड्रिलिंग मशीनमध्ये या ॲनिमेशनमध्ये एक व्यक्ती एक प्रशिक्षणार्थी जॉब करताना, ड्रिलिंग करताना दिसतोय. परंतु योग्य ते काळजी न घेतल्यामुळं हे जे ड्रिल मशीन आहे त्याच्याकडून सटकलेलं आहे आणि त्याच्या शरीरावर त्याचा आघात झालेला आहे. या ठिकाणी आपण आणखी एक ॲनिमेशनमध्ये बघतोय बघा, एक प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उभा आहे आणि हा हॅमरच्या सहाय्याने काम करतो आहे. परंतु तो हॅमरिंग करताना चुकीच्या पद्धतीने हॅमरिंग केल्यामुळे हॅमर तुटलेला आहे आणि हॅमरचा जो बॉल पिन आहे, जो मेन भाग आहे, लोखंडी भाग आहे, या प्रशिक्षणार्थीच्या शरीरावर आदळलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला माहिती नसेल, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थेची माहिती असली पाहिजे. प्रत्येक कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन केलेलं आहे याची आपण खात्री घेतली पाहिजे. अ, आग लागू शकते. लागल्यानंतर जी सुरक्षितता आपण घ्यायची आहे, की ज्याद्वारे आपल्याला अग्निशमन दलाला कळवायचंय. नंतर आपले जे वरिष्ठ असतील, त्या वरिष्ठांना याविषयी सूचना द्यायची की अशा-अशा प्रकारचा अपघात या ठिकाणी किंवा आग लागलेली आहे किंवा कुठल्याही इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये दोष झालेला आहे. हे आपल्याला आपल्या वरिष्ठांना अ, सूचित करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मुख्य वीज यंत्रणा बंद करण्याचे जे स्विच असतील, बाहेर जाण्याचे मार्ग असतील, अत्यावश्यक सेवा दूरध्वनी क्रमांक असतील, इत्यादीची माहिती आपल्या कार्यशाळेमध्ये दर्शनी भागातच असणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघतोय बघा आपण अशा वेळी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की वेगवेगळ्या प्रकारचे जे पी-पी-ई आहेत, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स हे कशा पद्धतीने वापरले जातात या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये दिसतंय आपल्याला. सेफ्टी गॉगल, डस्ट, सेफ्टी शूज या ठिकाणी वापरलेले आहेत. जे जे इक्विपमेंट्स आहेत, त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. निश्चितच मला खात्री आहे की आपण कार्यशाळेतली जी सुरक्षितता आहे, ती सुरक्षितता घेतल्यास जे अपघात होण्याची जी शक्यता असते, ती कमी असते. त्यामुळं आपली जी कार्यक्षमता आहे, निश्चितच आपली कार्यक्षमता कामामध्ये वाढते. आपण सुरक्षिततेचे नियम, काळजी घेतल्यास निश्चितच अपघातापासून आपला बचाव होतो. आपली मानसिक क्षमताही वाढते आणि इतरांनाही सुरक्षिततेचे नियम जे आहेत, ते नियम पाळले जातात. यंत्राची ही कार्यक्षमता सुधारते. तर प्रशिक्षणार्थी मित्र तसेच इतर ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच या व्हिडिओमध्ये आपण
कार्यशाळेमध्ये कोणत्या प्रकारची सुरक्षितता घेतली पाहिजे याविषयी चर्चा केलेली आहे. निश्चितच आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओस लाईक करा. तसंच माझे जे YouTube चॅनल आहे ITI मॅथ्स ड्रॉइंग अँड व्होकेशनल ट्रेनिंग कंटेंट याला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. त्या बेल आयकॉन दाबल्यानंतर आपल्याला माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे मोटिवेशनल इतर टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन संदर्भातले जे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. थँक यू.